माझी विनंती आहे की हे रिपोर्ट मला त्यांनी दिले ते मी उत्तरात सांगितले, पण मी प्रत्यक्षात बघायला तिथे नक्की जाईन आणि माझ्या आमदारांचं, माझ्या सहकाऱ्यांचं, तिथल्या जनतेचं, ज्यांना ते उत्तरदायित्व आहे त्यांचं समाधान होईल असा प्रयत्न करेन. आणि माझ्याही भागात हाच प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे जुनी टेक्नॉलॉजी आहे, खराब मशिनरी, अशी अनेक कारणं आहेत आणि ह्या सगळ्या विषयांमुळे मी या बाबतीत स्वतः तिथे जाऊन याचं उत्तर मला जे दिलंय विभागाने ते पडताळून पाहीन असं मात्र त्यांना मी या निमित्ताने. भाऊ एक मिनिट देवरावजी बोला. अध्यक्ष महोदय, आता माननीय मंत्री महोदयांनी त्यांच्यापर्यंत फार चांगलं उत्तर दिलं, परंतु त्यांनी सांगितलं की माणिकगडा मी कचरा वापरणार नाही. मी आपल्या माध्यमातून माननीय ताईला सांगू इच्छितो की 7 फरवरीला त्यांनी आम्हाला लेखी लिहून दिलं की आम्ही कचरा वापरणार नाही, पण 7 फरवरीनंतर आत्तापर्यंत 4दा त्या ठिकाणचे जे आमचे कार्यकर्ते आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे, त्यांनी कचरा, ज्या खराब कचऱ्याच्या गाड्या त्यांनी पकडल्या, त्याचे व्हिडिओ माझ्यापाशी मी ताईला शेअर करतो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ताईने सांगितलं की MPCBचे अधिकारी माननीय मंत्री महोदयांना ऐकत नाही, तर तुम्ही विचार करा की त्या ठिकाणी आमच्यासारख्या किंवा शेतकऱ्यांची काय हाल होत असतील. आणि मला तिसरा मुद्दा आहे की ताईंच्या उत्तरामध्ये जे शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालं त्या ठिकाणी मग सिमेंट कंपनी आहे, कोलवाशिरी आणि कोळसा खाणी आहे, तर त्यांनी आमचा अजून पण नुकसान भरपाई दिली नाही. तर ते एक स्पेसिफिक उत्तर शेतीच्या नुकसानी संदर्भात, आमचे जे जलस्रोत खराब झाले त्या संदर्भात, या 2 विषयावर ताईंच्या माध्यमातून मला फक्त सिमेंट कंपनी नाही तर कोलवाशिरी आणि कोळसा खाणी यांच्या माध्यमातून या 3 उत्तराची मला अपेक्षा आहे. तर मी मगाशी सांगितलं की ह्या उत्तराच्या माझ्या मर्यादा आहेत, कारण आता परत ह्याच्यामध्ये ती जे काही कोलवॉशरी आहे किंवा हे कंपनी आहे ह्याच्यामध्ये त्यांच्या माध्यमातून काय आपल्याला त्या भागामधल्या विकासासाठी करता येईल ह्याच्या माझ्या मर्यादा आहेत. मी जसं सांगितलं तिथले पालकमंत्र्यांची मला मदत लागेल, तिथे आता खनिज विभागाचा ज्यांच्याकडे येईल त्यांची मदत लागेल, कारण त्याचा एक वेगळा निधी आहे. म्हणजे खनिजाचं जिथे काम होतं त्याचा वेगळा निधी आहे, त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. तर त्याच्यामुळे मी इथे काही शब्द देणं किंवा हे करू ते करू ते माझ्या अधिकार क्षेत्रात नाही आहे. म्हणून मी मगाशी म्हणाले की माझ्या अधिकार क्षेत्रात आता काय आहे आणि काही नाही आहे ह्याच्यापेक्षा मी तिथे जाईन आणि मग काय करायला लावायचं ते करेन. हे माझं संपूर्णपणे आपल्याला सहकार्य असेल, पण मी याच्यामध्ये उत्तर द्यायला माझे मर्यादा आहेत की त्याच्यामध्ये मी काय करू शकतो. तो रस्ता खराब झाला तर खनिजचा निधी वेगळा आहे चंद्रपूरला, त्या निधीतून तो करायला लावण्यासाठी पालकमंत्री, कलेक्टर यांना सोबत घेऊ. या दौऱ्यामध्ये मी पालकमंत्र्यांना विनंती करेन, मी कलेक्टरांना विनंती करेन आणि जे जे अधिकारी इथे रेडला गेले त्या डेटला त्यांचे नावं माझ्याकडे आहेत, त्या सगळ्यांना तिथे बोलवीन आणि आपण बघू. कारण मला त्यांनी आज त्या गोदामाचे फोटो पाठवले, जिथे दाखवले जिथे कचरा नाही आहे, स्वच्छ आहे वगैरे असं त्यांनी दाखवलं. आता हे बरोबर आहे, फेब्रुवारीत आताच नॅचरली हा प्रश्न येणार आहे म्हणून हे सगळंच क्लीन झालं असेल असंही असू शकतं. पण जर सन्माननीय आमदार म्हणतात की त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत तर मग हे फार गंभीर विषय आहे, तर ह्याच्यावर पण आम्ही काही कार्यवाही करू. फक्त इथे दायित्व हे इथे उत्तर देत असताना ज्यांनी ह्या सगळ्या निर्णय घेतलेले आहेत, इथे जाऊन तपासण्या केलेल्या आहेत, त्यांना कुठेतरी क्लीन चिट दिली आहे किंवा त्यांना शो कॉज नोटीस दिली आहे, तर ह्या सगळ्या लोकांचं पण उत्तरदायित्व आहे. त्यांचं कसं हे करायचं, म्हणजे त्यांची कशी शाळा घ्यायची ते मी घेईन, पण नक्कीच या विषयाला मी न्याय देईन. मी आपल्याला एवढीच विनंती करते की 25 तारखेनंतरच्या 7 दिवसात मला येण्यासाठी आपण माझी प्रतीक्षा करावी. त्याला कोण कोण अपेक्षित आहेत सुधीर भाऊंचं मार्गदर्शन घेईन, ते लोक उपस्थित राहतील याची खात्री करेन. नाही राहिलेत तर तो या सभागृहात दिलेल्या माझ्या शब्दाचा अवमान होईल आणि ते होऊ देणार नाही असं मी या निमित्ताने. श्री देवरावजींनी जी अर्धा तास इथं मांडवीत खूप महत्त्वाचा विषय आहे अध्यक्ष महाराज. कारण आमच्या भागामध्ये कॅन्सरचे पेशंट वाढले, शेवटी आम्ही 280 कोटीचं कॅन्सर हॉस्पिटल टाटा ट्रस्टसोबत केलं. पण सन्माननीय मंत्री पंकजाताई यांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलं, याबद्दल शंका नाही. पण या उत्तरामध्ये एक अडचण जी या सभागृहामध्ये लक्षात आणणं, अधोरेखांकित करणं आणि गंभीरपणे अध्यक्ष म्हणून तुम्ही लक्षात घेणं की इतक्या महत्त्वाच्या विषयावरच्या चर्चेत अध्यक्ष महाराज स्वतः अधिकारी जर त्या ब्रीफिंगमध्ये येत नसेल तर अध्यक्ष महाराज यापेक्षा गंभीर विषय असूच शकत नाही. हा लोकशाहीचा बर्फाच्या चाकूनी केलेला खून आहे आणि म्हणून माझी पहिली विनंती अशी आहे की आपण सुमोटो माननीय मंत्री महोदयांच्या कार्यालयातून अशा अधिकाऱ्यांची नावं मागवून, कारण आता हे रेकॉर्डमध्ये आलं आहे आणि म्हणून सुमोटो आपण हक्कभंग घेतलाच पाहिजे. तुम्हाला अजून काही दाखले लागत असतील तर मी कॉल शब्दर किंवा लोकसभेतून देईल, पण विधिमंडळाच्या कामकाजात
माननीय मंत्री महोदयांनी जे अधोरेखांकित केलं, अध्यक्ष महाराज, मला वाटतं की पुढच्या 100 वर्षात अशी कोणत्याही अधिकाऱ्यांनी हिंमत करता कामा नये. कारण पंकजाताई कॅबिनेट मंत्री आहे. एक दुसरं, पंकजाताई सभागृहामध्ये मी एक गोष्ट शिकलो, मला वाटतं की तुम्हाला मी ते सांगून द्यायची, की कधी कधी ब्रीफिंगमध्ये अधिकाऱ्यांनी काही सांगितलं तरी आपल्या मनाला जे योग्य वाटते ते आश्वासन सभागृहात देऊन टाकायचं आणि नंतर मग बाकी पंकजाताई आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आम्ही बरोबर त्या आश्वासनाचं बरोबर मागे लागू शकतो. तर मला तुमच्याकडून एक आश्वासन पाहिजे. या प्रदूषणामध्ये हजारो कोटीचा गैरव्यवहार करणाऱ्या कोल वॉशरीज कंपनी आहे. या महाराष्ट्रीयन लोकांच्या नाही आहे, या बाहेर साधारणतः छत्तीसगड वगैरे अशांच्या या सर्व कंपन्या आहेत. या MSCBला जो कोळसा देतात अध्यक्ष महाराज, तो वॉश वगैरे काहीच करत नाही, पण तिथं जे चुरी मिक्स केल्या जाते किंवा त्या चुरीचं जे पाणी येतं त्यातून हजारो कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे, ज्याच्यावर मी स्वतंत्र अर्धा तास चर्चा उपस्थित करणार आहोत, ज्याचे पूर्ण रेकॉर्ड मी जमा केले आहे. माननीय पंकजाताई, मी तर CBI चाललोच आहे, मी तर नामदार आपल्या देशाचे गृहमंत्री महोदयांना भेटणार आहेच, पण तुम्ही जर विधानसभेत या सर्व प्रदूषण करणाऱ्या गैरव्यवहार करणाऱ्या कोल वॉशरीजच्या संदर्भात CBI आम्ही चौकशीचा प्रस्ताव पाठवू असं आश्वासन दिलं तर तुम्ही तिथंच थांबा, पुढचं मी पाहतो. प्रभू साहेब, नाही, उत्तर एकत्र घे. मी बोलतो एकत्र घे. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जो विषय या ठिकाणी मांडला त्यामध्ये एक गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे की सदन चालू असताना माननीय मंत्री महोदय ऑन रेकॉर्ड त्यांनी जे सांगितलं की सकारात्मक उत्तर त्यांनी सन्माननीय सदस्याच्या या विषयाला दिलं. ते त्या ठिकाणी जाऊन पाणी दौरा करून जे त्यांना करता येईल त्यांच्या अधिकारात आहे ते शासनाच्या वतीने करण्यासाठी त्यांनी अतिशय गांभीर्याने सकारात्मक सगळ्या समर्थता दर्शवली. परंतु त्यांनी एक गोष्ट जी सांगितली की या संपूर्ण प्रकरणामध्ये ब्रीफिंगला अधिकारी हजर राहत नाही कॅबिनेट मंत्र्याकडे. याचा अर्थ अधिकारी ज्या पद्धतीने, आता शब्द योग्य असेल तर ठेवा, अयोग्य असेल तर काढून टाका, ज्या माजोरगिरीने वागतात ती माजोरगिरी माजोरगिरीने वागतात किंवा गेंड्याच्या कातणीच्या आहेत, त्यांना कुठेतरी अद्दल घडली पाहिजे. आणि म्हणून हा हक्कभंग घ्या. याचं कारण असं आहे की ताई कॅबिनेट मंत्री आहेत, मागच्या मंत्रिमंडळात पण त्या मंत्री होत्या, त्यांचा अनुभव आहे. गांभीर्याने एखादा विषय जर त्यांना या सभागृहामध्ये तो सोडवायचा असेल तर अधिकाऱ्यांकडनं योग्य माहिती येणं आवश्यक आहे. आणि मला एक सांगा की विधिमंडळाचं अधिवेशन असताना या सगळ्या बाबी जेव्हा आपण ब्रीफिंगसाठी तिकडे असणारे वरिष्ठ अधिकारी यांनी मोकळं राहायचं असतं, कारण कधी विधानसभेमध्ये कॉल येऊ शकतो. अशी कोणती महत्त्वाची मीटिंग होती की जे आपल्याला ब्रीफिंग न देता त्या मीटिंगला गेले? त्यांची नावं या पटलावरती आणा आणि त्यांना हक्कभंगामार्फत त्याच्यावरती कारवाई करा. अद्दल घडली पाहिजे. पुढच्या स्टेज मागच्या शाळा. आणि मी आपल्याला एवढं सांगतो की आज प्रदूषणाबद्दल, ग्रामीण भागाबद्दल माननीय आमदार बोलत आहेत. मी ज्या शहराचं प्रतिनिधित्व करतोय मुंबई शहरामध्ये ताई हीच परिस्थिती आहे की आपण सकाळच्या वेळेला पहाटे 5:30, 6, 7 वाजता सूर्योदय होतो तेव्हा बघा इमारतीतून खाली बघताना तर पूर्ण धुरकट वातावरण असतं. धूळ कसली आहे, कशाबद्दलची आहे, कोणत्या कामामुळे निर्माण झाली आहे, प्रदूषण इतकं का खराब झालं आहे, हवेची पातळी एवढी का खाली गेलेली आहे, हे सगळं पुन्हा एकदा बघणं आवश्यक आहे. आणि म्हणून पर्यावरण विभाग जसं ग्रामीण भागाकडे लक्ष देत आहे तसं या संपूर्ण शहरी भागात देखील, मग मुंबई असेल, ठाणा असेल, कल्याण असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, ह्या सगळ्या शहरांमध्ये हीच परिस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. आणि ज्या अधिकाऱ्याने ब्रीफिंगसाठी येणं टाळलं त्यांची नावं या सदनासमोर आणून त्यांच्यावरती हक्कभंग दाखल करून त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, तुम्ही मला नुकसान भरपाई नको. त्या शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान होत आहे या संदर्भात काही उत्तर नाही आलं. तर माझी विनंती अशी आहे की ज्याप्रमाणे शासन नैसर्गिक आपत्तीमध्ये, अतिवृष्टीमध्ये आपण मदत करतो, तर त्याच धर्तीवर त्या ठिकाणचं शेतकरी नुकसान झाल्यानंतर त्याला मदत दिली पाहिजे. या संदर्भात ताई आपण एकदा आम्हाला सांगावं. मी याचं उत्तर ऑलरेडी दिलं. मगाशी सांगितलं की त्या शेतकऱ्यांचं जर तिथे काही उगवत नसेल, काही असेल तर त्यांच्या
निकृष्ट जमीन झाली असेल तर त्यांच्या पाल्याला वगैरे तिथे नोकरीमध्ये घेऊन त्यांना कशी मदत करता येईल ह्याच्याबद्दल करता येईल. मी म्हटलं की ह्याच्यात नुकसान भरपाई वगैरे माझं खात्याच्या मी सांगितलं मर्यादा आहेत, पण त्यांना कसं तिथे न्याय मिळेल, अकॉमोडेट करता येईल याच्यासाठी आपल्याला कंपनीशी ते चर्चा करावी लागेल आणि त्याच्यासाठी मी पूर्णपणे पुढाकार घेईन. पण नुकसान भरपाई असं त्याच्यामध्ये कुठलंही असं हेड नाही आहे. त्याच्यामध्ये कंपनीला बोलून त्यांनी त्या भागामध्ये त्या पाल्याला सोबत घेणं, जर निकृष्ट जर झाली असेल तर त्यांनी नोकरीवर वगैरे घेणं याच्यासाठी आम्ही त्यांना शिफारस करू शकतो, एवढं मी या निमित्ताने सांगेन. सन्माननीय सदस्य सुधीर भाऊंनी सांगितलं तर मी त्यांना विनंती करते की मला एकदा येऊ द्या आपण चंद्रपूरला. ते आपण जे CBIच्या चौकशीचं म्हणताय ते मी कुठेही न येता इथून डिक्लेअर करणं माझ्यासाठी अप्रशस्त होईल. मला एकदा येऊन बघू द्या. तिथे तुम्ही म्हणताय म्हणजे नक्कीच तिथे प्रदूषण आहे, नक्कीच नियमावलीची पायमल्ली आहे. फक्त मंत्र्यांनी न बघता आश्वासन सभागृहात दिलं असं पाहायला नको व्हायला. नाही तर तुम्ही तर नाही, सुधीर भाऊ फारच सिनियर आहेत, सुधीर भाऊ फारच सिनियर आहेत, ते अभ्यासू आहेत, विदाऊट प्रूफ बोलत नाहीत. पण काय होईल की मी असं काही सभागृहात बोलले आज तर मग बाकीचेही लोकप्रतिनिधी अशी मागणी करतील. त्यामुळे मला सुधीर भाईवर थोडा अन्याय करावा लागेल. मी फक्त 25 तारखेला जेव्हा येईन तिथे तेव्हा मला डोळ्यांनी ते दाखवणारच आहेत. तेव्हा तोपर्यंत मी 3 सदस्यांना या पुढचा रिपोर्ट काढायला सांगते आणि तो रिपोर्ट तोपर्यंत माझ्या हातात येईल तेव्हा मी स्वतः शिफारस करेन की याची चौकशी व्हावी CBIच्या मार्फत. थँक्यू. मंत्री महोदय या चर्चेच्या माध्यमातून मंत्री महोदयाचा अपमान केलेल्या उर्मट अधिकारी यांनी या सभागृहातील सर्व सदस्यांचा अपमान केलेला आहे. हे समजून संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करून सभागृहाला तात्काळ अवगत करावे. प्रभूजींनी पण तेच सांगितलं, पण मी हेच म्हटलं की मी इतके दिवस त्याच्याबद्दल गांभीर्याने विषय घेते, संयमाने घेते. फक्त हा विषय माझा वैयक्तिक नाहीये, हा विधायकांचाही नाहीये, हा जनतेचा विषय आहे. आणि त्यामुळे अनेक बोर्ड आहेत, महामंडळ आहेत, पण त्यांचं मंत्रालयाला अधिकार आणि त्यांचे अधिकार ह्याच्याबद्दल एकदा क्लास घेतला पाहिजे सुधीर भाऊ, की त्यांचे अधिकार क्षेत्र काय, त्यांनी कोणाला रिपोर्टिंग करायचंय, काय करायचंय. माझ्या अंडर सियाक आहे, माझ्याकडे अनेक कमिट्या आहेत, त्याच्याबद्दल लोकांच्या मनात समाधान आहे. पण MPCBच्या बद्दल मला नेहमी ते उत्तर द्यावे लागतात. तर मग मी फक्त उत्तर देण्यापुरती आहे का, बाकी मला काहीच अधिकार नाही का, हा प्रश्न मला पडलाय आणि त्याचं मी पूर्णपणे निरसन केल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी मी सुद्धा इथे जनतेसाठी उभी आहे. ते जनतेसाठी विचारतात, हे जनतेसाठी विचारतात आणि त्याच्यासाठी प्रोटोकॉल पाहायला पाहिजे. सचिव उपस्थित आहेत पण सचिवांकडे हे सगळे विषय नसतात, त्यामुळे त्या अधिकाऱ्यांकडे असायला पाहिजे आणि त्यांनी रिपोर्ट करायला पाहिजे. अजून एकदा जर अशी चूक त्यांनी केली तर मग मी नक्कीच त्यांच्यावर कारवाई करेन. मंत्री महोदयांना पुन्हा एकदा अभिनंदन मनापासून, हृदयापासून, की शेवटी या विधानसभेच्या कार्याचा सन्मान आणि लोकशाहीची बूज राखण्याचं कार्य, तुमचा निर्णय हा दिसायला छोटा आहे, पण मी तुम्हाला सांगतो हा इतका महत्वाचा निर्णय आज तुम्ही दिला की या निर्णयाने महाराष्ट्रामध्ये एक या लोकशाहीचा सन्मान करण्याची परंपरा ही जशी या अगोदर होती तशी पुढे जाईल. तुमचे खरं तर मनापासून धन्यवाद. म्हणजे मी तर ईश्वरचरणी म्हणेल की तुम्हाला बोनस म्हणून पुन्हा पुन्हा जनतेने निवडून द्यावा, इतका चांगला निर्णय दिला. आपले आभार मानते त्या निमित्ताने अध्यक्ष महोदय. मी तशी मागणी न करताही आपण अशा प्रकारचा निर्णय दिलाय त्याबद्दल मी आपले खूप आभार मानते. कारण आम्ही पण इथे काम करतोय, 24-25 वर्ष झाले करतोय, जनतेसाठी करतोय. ग्रामीण विकास, जलसंधारण, रोजगार हमी सारखे खाते आम्ही हाताळले. तर हे खातं हाताळत असताना असणारे चॅलेंजेस पण खूप आहेत. पण आपण जो निर्णय दिला त्याबद्दल